सर तुमची कॉफी। काय झालं? मालती मॅडम काय बोलल्या का? अहो सर, एवढा विचार नाही करायचा, टेन्शन नाही घ्यायचं। थोडा वेळ द्या, त्यांचा राग होईल शांत। आय विश असं होणार असतं। आईचा राग कमीच होत नाही, उलट वाढत चाललाय। एक निवडायला सांगितलंय मला तिने, तू किंवा फॅक्टरी। आता कसं करू मी? अहो सर जाऊ द्या ना, किती विचार कराल आता तुम्ही? तुम्ही मला सांगताय की व्यायाम करायचा, हा काळजी घ्यायची स्वतःची, आणि तुम्हीच हे असं विचार करत बसताय। अहो केस पांढरे होतील की तुमचे आत्ताच। घ्या ना तुम्ही कॉफी तरी प्या, आणि हा आंघोळ करून घ्या लगेच। आणि जर पळून पळून पाय दुखत असतील ना, तर गरम पाणी पण तयार आहे बाल्कनी मध्ये। एवढं का करतेस? कारण आपण सर तुम्ही मला प्रश्न कस काय विचारलात? हा चीटिंग नाही करायची हा। मी तुम्हाला आधी प्रश्न विचारलाय ना, मग तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। सर नक्की काही झालं नाहीये ना? नाही, काय नाही। कालच्यावरूनच बोलले असतील, पण तसं वाटत नाही। माझ्यावरून बोलल्या का त्या? बघा बरोबर ना, वाटलंच मला जॉगिंग वरूनच काहीतरी बोलले असतील। अगं नाही म्हटलं ना, तसं काही नाही बोलली आई। मग कशावरून बोलल्या? त्या काही बोलल्याशिवाय सरांना इतकं वाईट वाटणार नाही। आता सरांचा मूड परत ठीक करायला काहीतरी करायला पाहिजे। इंद्रा, तू असं केलंसच कसं रे? आता फॅक्टरीपेक्षा ती भिकारडी पोरगी तुला जास्त महत्वाची आहे? अरे फॅक्टरी जीव की प्राण आहे ना तुझा। अरे एमडी म्हणून किती धडपडत असतोस तू। मग तुला का वेळ हवाय निर्णय घ्यायला? काकी बोलवलं मला? हो, वातावरण तापलेलं दिसतंय। काय झालं काकी? मला असं वाटतंय फॅक्टरीचा एमडी तू आवाज। काय? का? काय झालं? इंद्रा असताना इंद्राचं वागणं मला अजिबात पटत नाहीये। त्या मूर्ख राणीच्या नादाला लागून आता तोही मूर्खासारखंच वागायला लागलाय। आणि काही झालं तरी आता मला हे थांबवायचंय, मी थांबवणार। कसं? म्हणजे नेमकं काय करणार? त्याला आता मी निवड करायला सांगितली, एक तर फॅक्टरी किंवा राणी। वाव, माझे कष्टच वाचले। आता काहीच न करता मला फळ मिळणार। पण विक्रांत, मी एकटी प्रेशर टाकून काहीही होणार नाहीये। म्हणूनच आता नाश्त्याच्या वेळी जेव्हा विषय काढीन ना, तेव्हा तू जरा लावून धर। उर्मिलालाही मुद्दा उचलून धरायला सांग। ओके। एकदा का तू एमडी झालास, एमडी म्हणून काम करायला लागलास ना, की ह्याचं आपोआप डोकं ठिकाणावर येईल। मग राणीच काय वाटेल ते सोडायला तयार होईल पुन्हा एमडी होण्यासाठी। तुम्ही एकदा माझ्या हातात सगळं देऊन तर बघा। इंद्राच्या हाताला पुन्हा काही लागूच देणार नाही मी। डोळ्याला ना झापडं लावले त्या पोराने। अरे त्याला व्यवस्थित सांगून झालं, समजावून झालं, पण काही ऐकायलाच तयार नाहीये, काही कळतच नाहीये त्याला। त्यामुळे ना आता त्याला झटकाच द्यावा लागणार आहे मला। काकी, अहो दुखावेल आपला इंद्रा। दुखावलं जाऊ दे,
त्याशिवाय त्याची अक्कल ठिकाणावर नाही यायची. आता तुला काय झालं? काय की बघा, आपला इंद्रा हुशार आहे. तुम्ही किती बोललात, तुम्ही किती अटी घातल्यात ना, तरी आबा यात इन्व्हॉल्व नसतील ना, तोपर्यंत तो मनावर घेणार नाही. म्हणजे मी सांगतेय ना. काकी, तुम्ही सांगून काही फरक पडणार नाही. तुमच्या या निर्णयाला जोपर्यंत आबांचं दुजोरा नसेल ना, तोपर्यंत त्याला वजन प्राप्त होणार नाही. शेवटी आबा डिसिजन मेकर आहेत आणि आबांनाही वाटलं पाहिजे ना की मी MD व्हावं. त्यांनाच जर का असं वाटलं नाही तर ठीक आहे, त्याचं काय करायचं ते मी बघते. तू फक्त मुद्दा उचलून धर. काकी, तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? येतो. काकी, मी माझी चाल स्वतः ठरवतो. तुला काय वाटतंय मी तुझं ऐकून खेळ खेळतोय? इंद्रजित सरांना काहीतरी झालंय. सकाळी किती खुश होते ते, पण आता काय करायला पाहिजे? खीर करू का? मला मूर्खात काढून माझ्याकडनं खीर बनवून घेतलीस आणि आबांना काय सांगितलंस? ती खीर तू स्वतः बनवलीस. रस्त्यावर नाक घासून माझी माफी माग. ही जागा आहे तुझी. आधीच खिरीवरून एवढं मोठं काय काय झालंय. परत नको बाबा. काय करू? हा, इंद्रजित सरांना पास्ता आवडतो, पण आता तो पास्ता का पास्ता कसं बनवायचं मला तर नाही येत. काय कसला विचार करतेस एवढा? आई, ते मला पास्ता बनवायचा आहे, पण येत नाही. पास्ता? हम्म. तो कसा असतो बाई? तो असा गोल गोल दिसतो. गोल? हा. अगं म्हणजे त्याला काही रंग रूप असेल की नाही? लाल रंगाचा असतो, असा नळीसारखा लांब लांब. नाही बाई, मला ते ह्यातलं काही माहित नाही ग. आहे. मग काय करणार? कसं बनवू? हा, आपल्याकडे आहे ना एक एक्सपर्ट. कोण? अगं आपली चिकू. तिला सगळ्यातलं सगळं माहित असतं.